नमस्कार भावांनो, बैलगाडा क्षेत्रातील देव रुत्सम द्वादशम हिंदकेसरी बकासूरबद्दल नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूर आता कोणत्या मैदानात पळताना दिसेल. उद्या पळताना दिसेल की परवा पळताना दिसेल की 26 तारखेला हे आपण या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत आणि त्या मैदानातील आपण बकासूरचा पायरा देखील सांगणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर भावांनो, आजचं जे मौचे निमसोड शिरतोळीनगरचे मैदान झालं, या मैदानात खूपच निराशा झाली. आज महाराष्ट्र केसरी मैदान होतं, कारण की बकासूरच्या जोडीला एवढा मोठा टॉपचा नंदी असून देखील, म्हणजे भुंगाडॉनसारखा एकदम टॉपचा नंदी असून देखील आपल्याला आज गटालाच पराभव बघायला मिळालं. खरं तरी अपेक्षा नव्हती की असंच होईल. गटाला वाटलं होतं गुलालात नक्की राहील. मी देखील काल व्हिडिओ टाकली होती की बकासूर नक्कीच गुलाल घेईल उद्या, म्हणजे आज, पण तसं काही घडलं नाही. आज आपला दिवस खराब होता, नशीब नव्हतं. तर पुढचे प्रश्न भरपूर असतात की बकासूर आता कोणत्या मैदानात दिसेल. तर भावांनो, बकासूर उद्याच आपल्याला पळताना दिसेल आणि पायरा देखील मी सांगणार आहे, व्हिडिओ व्यवस्थित बघा. उद्या आपल्याला एक आदत एक बैलचं मैदान आहे, मला वाटते मौजे निमसोडला आहे. अजून बॅनर भेटलं नाही, पण प्राथमिक माहिती जी मिळाली त्यानुसार मी सांगतोय तुम्हाला. उद्या जे एक आदत एक बैल मौजी निमसोडलाच मैदान आहे, या मैदानात आपला बकासूर उद्या देखील आपल्याला पळताना दिसणार आहे. कारण की आज गटाला एकच फेरा झाला, गटालाच पराभव झाला, त्यामुळे आत्ताच नियोजन झालेलं आहे. बकासूर आपल्याला उद्या देखील पळताना दिसणार आहे मौजी निमसोड एक आदत एक बैल मैदान. मग पैरा कोण? तर पैरा समजतोय मला, येडा कारतूस आणि बकासूर ही जोडी उद्या एक आदत एक बैल मैदानात पळताना दिसण्याची शक्यता आहे. म्हणजे बहुतेक आहेत, 99% हा पैरा आहे. येडा कारतूस आणि बकासूर ही जोडी आपल्याला उद्या एक आदत एक बैल मौजे निमसोड मैदानामध्ये पळताना दिसेल. येडा कारतूस सुद्धा एकदम टॉपचाच नंदी आदतमध्ये पळणार असं माहिती मिळतोय. मला तरी एकदम माहिती नाही, तुम्ही कमेंटवर नक्कीच सांगा. येडा कारतूस हा टॉपचा नंदी आहे म्हणतात आणि त्याच्या जोडीला बकासूर आपला देव आहेच. तर उद्या आपल्याला ही जोडी पळताना दिसेल मौजे निमसोड येथे एक आदत एक बैल मैदानात. तर बेस्ट ऑफ लक बकासूरला आणि कारतूसला. धन्यवाद.